आता या बुलेटिनमध्ये आपण वेगवान पद्धतीने आढावा घेऊया बातम्यांचा सुपरफास्ट 100 मधून। जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली। श्रीकृष्ण 5 वेळा नमाज पठण करायचे असं वक्तव्य मौलाना जर्जिस अन्सारींनी केलंय। अन्सारींच्या या वक्तव्यानंतर आता वाद पेटलाय। भाजपला सध्या वेगळाच मजा आल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंनी हा सवाल केलाय। सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। तर माझं उपोषण सोडवण्यापेक्षा 20 जुलै रोजी होणाऱ्या शांततापूर्व संसद मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन वांगचुक यांनी केलंय। राष्ट्रवादीत लवकरच संघटनात्मक बदल होणार आहेत। प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे। वर्षा निवासस्थानी जयंत पाटलांसोबत भेट झाली नसल्याचं तटकरेंनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील कथित भेटीच्या चर्चांवरून सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलंय। मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यातच पुस्तक केवळ इंग्रजीमध्येच असल्याचं समोर आलंय। यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबई महानगरपालिकेला मराठीचा विसर पडल्याचा सवाल आता करण्यात आलाय। सगळं देऊन घेऊन 2 नंबरला गेलो असं म्हणत बबनराव लोणीकरांनी आपल्या मनातील खदगत बोलून दाखवले। जालन्यातल्या वाटूर येथे एका सिमेंट रस्त्याचं लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। पाण्याची टाकी दिली, शाळा खोल्या दिल्या, सभा मंडप दिलं, सिमेंट रोड दिला, 5 कोटींचा दवाखाना दिला, तरीही मतं दिली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार झालाय। गोळीबारात सूरज साखरे हा कार्यकर्ता जखमी झालाय। सूरज साखरेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खासगी सावकारीतून गोळीबार झाल्याची माहिती मिळते। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातच चक्क फोटोशूट केल्याचा प्रकार समोर आलाय। मुंबई महानगरपालिकेच्या हेरिटेज वास्तूच्या परिसरात फोटोशूट करणाऱ्या जोडप्यानं अश्लील चाळी केल्याचा प्रकार समोर आलाय। वेगवेगळे पोस्ट देताना या जोडप्याचा व्हिडिओही व्हायरल झालाय। मुंबईतल्या कूपर रुग्णालयातील सुरक्षा कक्षाची रुग्णालयाच्या नातेवाईकांनं तोडफोड केली आहे। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर या व्यक्तीनं गोंधळ घालत तोडफोड केली। या प्रकरणी जुहू पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। गौरव वाल्मिकी असं तोडफोड करणाऱ्याचं नाव आहे। नाशिक जिल्ह्यात गणवेश घोटाळा समोर आलाय। नाशिक जिल्हा परिषदेत मोफत गणवेश योजनेचा मोठा घोटाळा समोर आलाय। प्रयोगशाळा अहवालात 16 शाळांचे गणवेश निकृष्ट असल्याचं समोर आलंय। 16 मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे। कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रशालेत उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। अनेक विद्यार्थिनींना रात्री झोपेतच असताना उंदरानं चावा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। कोणाच्या पायाची बोटं, कोणाची टाच तर कोणाच्या हाताची बोटं उंदराने कुरतडली। राज्यासाठी पदक जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या मुलींना आता खेळापेक्षा स्वतःच्या सुरक्षेची चिंता सतावू लागली आहे। उंदराच्या चाव्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते। पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये तब्बल 16 दिवसांपासून पाऊस झालेलाच नाहीये। त्यामुळे खरीप हंगामातील धान आणि सोयाबीन पिकं संकटात सापडले। पावसाअभावी शेतातील ओलावा कमी झाला असून धानाची रोपे पिवळी पडू लागली आहेत, तर अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या। पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे। N5 परिसरातील एका मेडिकल शॉपचे शटर उचकून मध्यरात्री चोरी करण्यात आली आहे। 4 चाकी वाहनातून आलेल्या 2 चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली असून त्यांचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। या प्रकरणी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू आहे। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर यानं नुकताच न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला।
मोटेगावकरच्या या जामीन अर्जाला तीव्र विरोध करत सीबीआयनं तपासातील धक्कादायक तपशील न्यायालयासमोर मांडले। नीटचा पेपर काढणाऱ्यांनी चक्क 5 लाख रुपयांच्या बदल्यात केमिस्ट्री विषयाचे प्रश्न फोडल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले। केंद्र सरकारच्या E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात कोल्हापुरात आम आदमी पार्टीचं अनोखं आंदोलन पाहायला मिळालं। आंदोलनकर्त्यांनी चक्क तिरडीवर दुचाकी ठेवून तिचा प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारच्या धोरणाचा निषेध केला। पंढरपूरला संतांच्या पालख्यांसोबत वारकरी येत असतात। पंढरपूरच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या वाखरी येथे पालखी मार्गाचा रस्ता हा पहिल्याच पावसात तडे जाऊन खचला गेल्याची घटना घडली आहे। रस्त्याच्या खालील भराव वाहून गेल्यानं राष्ट्रीय महामार्गाचा असणारा पालखी मार्ग संपूर्णपणे तडे जाऊन खचलाय। त्यामुळे पालखी मार्गाचे येणाऱ्या काळात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली जाते। आषाढीच्या पर्वकाळात श्री विठ्ठलाला एका भक्तानं अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका अर्पण केल्यात। सुमारे 56 लाख रुपये किमतीच्या या सुवर्ण पादुकांमुळे विठुरायाचे चरण सुवर्णजडित झाले आहे। आषाढी वारीचा भक्तिरंग आता चिमुकल्यांमध्येही खुलताना दिसतोय। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा परिधान करत टाळ मृदुंगाच्या गजरात वारी गावातून दिंडी काढली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर पारंपरिक गोल रिंगण साकारत या बाल वारकऱ्यांनी भक्ती, संसार आणि संत परंपरेचा सुंदर संदेश दिला। या अनोख्या दिंडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले। वारीच्या प्रवासात एका बाजूला वारकऱ्यांसाठी जेवण शिजत आहे, तर दुसऱ्या बाजूला महिला वारकरी गवळणींच्या सुरेल स्वरांनी परिसर भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, तर विठ्ठल भक्तीचे समाधान आणि आनंद झळकत होता। हातात काम असलं तरी मन मात्र विठुरायाच्या चरणी रमलेलं आहे। वारीचा खरा भक्तिरंग अशाच साध्या पण भावस्पर्शक क्षणात अनुभवायला मिळत आहे। पालघर जिल्ह्यातील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेल्या 4 अल्पवयीन मुलं लाटांच्या तडाख्यात सापडली। त्यापैकी 2 मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। नालासोपारा येथील 2 मुलं अद्याप बेपत्ता आहेत। पोलीस, लाईफगार्ड आणि बचाव पथकाकडून समुद्रात युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात 4 गावांमध्ये सोयाबीनचं बियाणं उगवलंच नसल्याचा प्रकार समोर आलाय। बोगस बियाणांमुळे शेतकरी संकटात सापडलाय। एकाच दिवशी तब्बल 40 शेतकऱ्यांनी खामगाव कृषी विभागाकडे रवी सीड्स नावाच्या कंपनीने उन्नती नावाचे सोयाबीनचे बियाणं उगवलेच नसल्याची तक्रार केली आहे। सांगलीतील अंकलखोप गावाचे खेळाडू आता थेट ऑलिम्पिकवर स्वारी करायला सज्ज झाले। ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असणाऱ्या पोल वॉल्ट म्हणजे बांबू उडी या खेळ प्रकारात अंकलखोपरसारख्या छोट्याशा खेड्यागावातील खेळाडू इतके पारंगत झाले की त्यांनी आता थेट ऑलिम्पिक स्पर्धेतच आपले कौशल्य आजमायचं ठरवलंय। अगदी कमी साधन सामुग्रीमध्ये या जागतिक दर्जाच्या खेळाचा सराव ते आता ग्राउंडवर करतात। बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय। ज्या वादातून हॉटेल मालक विलासची हत्या झाली त्यातील अत्याचार करणाऱ्या उमेश माने याच्यावर अखेर बलात्काराचा केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। उमेश माने हा विलास घुलेचा मित्र आहे। वाद सुरू असताना विलास घुले याला चाकू लागल्यानं त्याचा मृत्यू झाला होता। बीडमध्ये एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकानं महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून तिच्या पतीला शासकीय कार्यालयातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून संस्थाचालक कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमकी देताना दिसून येतं। त्या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे। त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर दरड कोसळली आहे। दरड कोसळताना झालेल्या मोठ्या आवाजानं परिसर दणाणून निघालाय। धबधब्याच्या एका बाजूचा मोठा दगडी भाग तुटून खाली आलाय। सुदैवानं परिसरात कोणतीही वाडी वस्ती नसल्यानं जीवितहानी झालेली नाही। छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन MIDC परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले। त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय।
पुणे मंचर येथे वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यानं जिल्ह्यात अंडी उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्यामुळे अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली असून पोल्ट्री व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। नंदुरबार शहादा तालुक्यातील होळमोदिदा गावात काल रात्री बिबट्या थेट गावात शिरून एका घरात घुसल्यानं मोठी खळबळ उडाली। मात्र वैशाली विराज भामरे यांनी दाखवलेल्या धैर्य आणि प्रसंगावधानामुळे त्यांच्या 2 लहान मुलांचे प्राण वाचले। जखमी अवस्थेतही त्यांनी बिबट्याला घरातच कोंडून ठेवत मोठा अनर्थ टाळलाय। जुलै महिना उलटून गेला तरीही हवा तसा पाऊस झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून त्यांची चिंता वाढली आहे। मोठ्या आशेने पेरलेले सोयाबीन आता पावसाअभावी करपू लागले असून पिकांची पाने पिवळी पडतात। बियाणे, खते, मशागत यासाठी कर्ज काढून केलेल्या गुंतवणूक डोळ्यासमोर मातीमोल होताना पाहण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे। हायस्पीड म्हणजे बुलेट ट्रेनचे काम भिवंडी येथील भरोडी गावात सुरू आहे। यासाठी गावातून थेट पलीकडे दिव्यातील म्हातारडी गावात उल्हास नदीचे पात्र आणि समुद्राची खाडी ओलांडून एक लोखंडी कच्चा ब्रिज बनवण्यात आला होता। तो जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेलाय। नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत अपघात झालाय। अपघातात एकाचा मृत्यू झालाय। अरफान चौधरी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। अपघाताचा संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या क्षुल्लक कारणावरून 2 कामगारांची भांडणं झाली आहेत। या भांडणातून एकानं दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी दंडुक्यानं वार करत खून केलाय। अगदी काहीच तासात या खुनाचा उलगडा करण्यात आलाय। रामसहाय्य कालीप्रसाद नावाच्या आरोपीला अटकही करण्यात आली आहे। नालासोपाऱ्यात न्यूज 18 मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय। धानिवबाग परिसरातील उघडे मॅनहोल बंदिस्त करण्यात आले। दरम्यान नागरिकांनी न्यूज 18 मराठीचे आभार मानले। मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेदरम्यान वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली। रथयात्रेसाठी मालवणी पोलिसांनी पूर्व परवानगी दिली होती, मात्र यात्रा सुरू असतानाच पोलिसांनी अचानक रथयात्रा थांबवल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं।